न्यूज आहे। पुण्यामध्ये महानगरपालिकेकडून शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे। अनधिकृत अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। शहरातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये कालपासून अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे। कोरेगाव पार्क केपी म्हणून ओळखला जाणारा हा एरिया हाय प्रोफाइल म्हणून ओळखला जातो, मात्र या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण करण्यात आली आहेत आणि त्याच्यावर कारवाई केली जाते। तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच कोरेगाव पार्क परिसरामध्ये पाहणी केली होती। वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम तसंच दुकानांवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, पुण्यातील केपी एरियामध्ये ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचं दिसतंय, कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे, कुठपर्यंत ही कारवाई आली आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की पुणे शहरात अतिक्रमणाचा विळखा गेल्या अनेक दिवसापासून आहे आणि महानगरपालिकेकडून शहरातल्या अतिक्रमण विरोधात जी आहे ती जोरदार कारवाई सुरू आहे। काल कर्वेनगर असेल किंवा सिंहगड रोड परिसर असेल या भागात परवा दिवशी जी आहे तो अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती आणि आता काल आणि आज मध्ये पुण्यातील हाय प्रोफाईल मानला जाणारा जो एरिया आहे खरं तर कोरेगाव पार्क इथं मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेकडून कारवाई जी आहे ती अतिक्रमण विरोधात केली जाते। जे अनधिकृत बांधकाम आहेत, अनधिकृत होर्डिंग्स आहेत किंवा अनधिकृत दुकानं आहेत जी खरं तर वाहतुकीला अडथळा ठरू शकतात किंवा जे अनधिकृत आहेत त्यांचे परवाने नाहीये अशा ठिकाणी आता पुणे महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला आहे। खरं तर अनेक ठिकाणी आता अतिक्रमण पाडण्यात जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। खरं तर कोरेगाव पार्क परिसरात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाहणी केली होती। चालत या सगळ्या वास्तूंची, या सगळ्या अनधिकृत बांधकामांची, दुकानांची पाहणी अमितेश कुमार यांच्याकडून करण्यात आली होती आणि त्यानंतर नागरिकांनी अनेक समस्या त्यांच्याकडे मांडल्या होत्या आणि त्यानंतर आता शहरभरात जी आहे ती निश्चितच अभिजित ही कारवाई सुरू असल्याचं दिसतंय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।